नमस्कार मंडळी. आज आपण बघूया बाहेरून क्रंची आणि आतून रसरशीत अशी परफेक्ट हलवाई स्टाईल बालुशाही घरच्या घरी कशी बनवायची ते. तर रेसिपी अगदी सोपी आहे. सर्व मेजरमेंट्स आणि टिप्स फॉलो केले तर तुम्हाला ही रेसिपी फर्स्ट अटेम्प्टमध्येच परफेक्ट बनवता येईल. तर सर्वात आधी आपण बालुशाहीचं पीठ बनवून घेऊया. त्यासाठी मी मोजून 2.5 कप मैदा घेतलाय. त्यात 1 चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घातलंय. तर इथे लक्षात घ्या, की मी बेकिंग पावडरच वापरली आहे. काही ठिकाणी बेकिंग सोडा आणि दही वापरूनही बालुशाही बनवली जाते. पण जर तुम्हाला अगदी हलवाई स्टाईल बालुशाही हवी असेल ना, तर बेकिंग पावडरच वापरा. या सगळ्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यात अर्धा कप वितळलेलं साजूक तूप घालायचं. तुम्ही साजूक तुपाऐवजी कुठलंही नॉर्मल तूप किंवा तेलही घालू शकतात. पण साजूक तुपाने जी बालुशाहीला चव येते ना, ती खूपच भारी असते. हे तूप पिठाला छान चोळून घ्यायचं. त्यानंतर त्यात हळू पाणी घालून पीठ एकत्र करून घ्यायचं. हे पीठ हलक्या हाताने फक्त एकत्र करून घ्यायचं. याला चपातीच्या कणकेसारखं खूप मळायचं नाही. नाहीतर बालुशाहीला छान लेयर्स येणार नाहीत. आणि ही खूप महत्त्वाची टीप आहे. परफेक्ट लेयर्स जर तुम्हाला बनवायचे असतील, तर तुम्ही ही टीप फॉलो केली पाहिजे. इथे मी पिठाला फक्त एकत्र करून घेतलंय. पीठ छान मऊसूद झालं पाहिजे. तर यासाठी मला बरोबर अर्धा कपाला थोडंसं जास्त इतकं पाणी लागलंय. आणि आता हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचंय. तोवर आपण आपला साखरेचा पाक बनवून घेऊया. तर साखरेचा पाक बनवण्यासाठी मी 2 कप साखर आणि त्याच्या अर्धा म्हणजे 1 कप पाणी घेतलंय आणि साखर पाण्यात पूर्ण विरघळली, की त्यात अर्धा चमचा इलायची पावडर घातली. जर तुमच्याकडे केसर असेल, तर तुम्ही केसरही घालू शकता. बालुशाहीला रंग छान यावा म्हणून मी केसरी फूड कलर घातलाय. फूड कलर नाही घातला तरीही चालेल. आता साखरेचा पाकही अगदी परफेक्ट बनला पाहिजे. जर पाक खूप कच्चा असेल, तर बालुशाही दुसऱ्याच दिवशी नरम पडते आणि पाक खूप पक्का झाला म्हणजे एकतारी बनला, तर तो बालुशाहीच्या आत घुसणार नाही आणि बालुशाही फक्त बाहेरून कडक होईल. तर हा पाक कसा बनवायचा? तर 2 बोटात घेऊन चेक करायचं. जर पाक मधासारखा चिकट बनला आणि त्याची जर तार बनत नसेल, म्हणजे फक्त अर्धी तार बनत असेल, तर लगेच गॅस बंद करायचा. बालुशाहीचा पाक रेडी आहे आणि पीठही रेडी झालंय. तुम्ही पाहू शकता पिठाला किती छान लेयर्स आलेत, कारण आपण यात छान तुपाचं मोहन घातलंय. बालुशाहीला सुंदर लेयर्स येण्यासाठी आणि अगदी खस्ता बालुशाही बनण्यासाठी हलवाई लोकं स्ट्रेच आणि फोल्ड टेक्निक वापरतात. म्हणजे हे पीठ छान ताणून घ्यायचं आणि त्याला फोल्ड करायचं. असं 3 ते 4 वेळेला केलं, की पिठाला छान लेयर्स येतात. आता पिठाचा एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आणि त्याला हलक्या हाताने गोल-गोल करून घ्यायचं. त्याच्या मधोमध होल बनवून घ्यायचं. त्यामुळे बालुशाही तळताना सर्व बाजूने छान तळली जाते. तुम्ही बघू शकतात बालुशाहीला किती सुंदर लेयर्स आल्यात आणि जेव्हा आपण त्यात तळून घेऊ ना, तेव्हा ते अजून खुलून येतात. अशा प्रकारे पहिल्या बॅचसाठीचे सर्व गोळे मी तयार करून ठेवलेत. आता बालुशाही तळताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तेलाचं टेम्परेचर. तेल खूप गरम असेल ना, तर बालुशाही आतून कच्चीच राहते आणि फक्त वरूनच तळली जाते. तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा तेलात टाकायचा आणि तो हळू वर आला म्हणजे समजायचं की परफेक्ट टेम्परेचर आहे. आता गॅसची फ्लेम कमी ठेवून सर्व गोळे तेलात टाकून घ्यायचे. तेल कमी गरम असल्यामुळे ते सुरुवातीला कढईच्या तळाशी जाऊन बसतात. हळू-हळू जशी-जशी बालुशाही तळली जाते, तसं-तसं तिचा आकारही वाढतो आणि ती तेलाच्या वर यायला सुरुवात होते. जोवर बालुशाही तेलावर येऊन तरंगत नाही, तोवर तिला चमच्याने हलवून घ्यायचे नाही. एकदा का बालुशाही तेलावर तरंगायला लागली, की आपण गॅसची फ्लेम वाढवू शकतो, मीडियम करू शकतो आणि मग बालुशाहीला पलटून घ्यायचं आणि बालुशाहीला दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी रंग येईस्तोवर तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात बालुशाही किती सुंदर तळली गेली आहे आणि तिला किती छान असे पदर सुटले आहेत. आता ही बालुशाही पाकात जाण्यासाठी रेडी आहे. बालुशाहीला जेव्हा आपण पाकात सोडतो, तेव्हा बालुशाही गरम-गरम असली पाहिजे आणि पाक मात्र कोमट असला पाहिजे. जर पाक थंड झाला असेल, तर तुम्ही त्याला थोडंसं तापवून घेऊ शकता आणि कोमट करू शकतात. आता ही बालुशाही दोन्ही बाजूंनी छानपैकी पाकात कोट करून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं बालुशाहीला पाकातच ठेवायचं, म्हणजे ती छान रस शोषून घेईल आणि त्यानंतर तिला बाहेर काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता बालुशाही किती सुंदर तयार झाली आहे. दुसऱ्या दिवशी बालुशाहीचं टेक्स्चर कसं होतं हे मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता बालुशाही कुठूनही नरम पडलेली नाही आणि तिच्यावर पाकाचा थरही जमा झालेला नाहीये. आता मी तुम्हाला फोडून दाखवते. बालुशाहीत आतपर्यंत छान रस गेलेला आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.